श्री समर्थ बैठक म्हटलं की आपल्या लगेच लक्षात येतं, लगेच ध्यानात येतं ते नाव म्हणजे नानासाहेब धर्माधिकारी. नानासाहेबांचे पूर्ण नाव श्री नारायण विष्णू धर्माधिकारी. यांचा जन्म 1 मार्च 1922 साली झाला. आज 8 जुलै. याच दिवशी 8 जुलै 2008 दिवशी समर्थांनी आपला काय ठेवला हो, नानांनी आपला देह ठेवला. नाना दासबोधाचे निरूपणकार होते. त्यांनी आयुष्यभर शिक्षण, आरोग्य, समाज प्रबोधन व व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्य केले. श्री नानासाहेब धर्माधिकारी यांनीच श्री बैठक काय केली व सुरू केली. नानांनी 1943 साली रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथे श्री समर्थ आध्यात्मिक प्रासादिक सेवा समितीची स्थापना केली आणि या समितीच्या माध्यमातूनच नानांनी काय हो, सोमवार दिनांक 8 ऑक्टोबर 1943 विजयादशमी रोजी मुंबई येथील गोरेगाव येथे प्रथम श्री बैठक सुरू केली आणि याच संस्थेच्या मार्फत नानांनी काय हो, अध्यात्माचा प्रसार सुरू केला. आता नानांचं कार्य दिसतंय आपल्याला की काय हो, आता आपल्याला दिसतं की लाखो काय आहे तो श्री सदस्य, कोटीच्या घरात श्री सदस्य आहेत हे आपल्याला आता दिसतंय. परंतु ज्या वेळेस नानांनी 7 श्री सदस्यांना बरोबर घेऊन या श्री बैठकीची काय केली, स्थापना केली, त्यावेळेस त्यांना हे करणं खूप कठीण होतं. अहो, सरळपणे काय करत नव्हते लोक, बैठकीला बसत तर नव्हतेच, परंतु त्या बैठकीला विरोध करणारे खूप होते. कारण त्यावेळेस खेडोपाडी जायचं म्हटलं तर सायकलवर प्रवास करायचे नाना. स्वतः सायकलवर जायचे, कंदील हातामध्ये घेऊन. लाईट नव्हती, बॅटरी नव्हती, म्हणजे गाडी नव्हती, कोणती सुविधा नव्हती. अशा कठीण काळात बैठक सुरू करणं अवघड होतं, परंतु नानांना ते कधी अवघड वाटलं नाही. त्यांनी आपलं कार्य अखंड चालूच ठेवलं आणि त्यांनी श्रवण, त्यावेळेस नाना रात्रभर काय करायचे हो, अखंड निरूपण द्यायचे आणि लोक आणून बसवायचे. बैठकीला काय करायचे हो, आणून बसवायचे. असं 7 श्री सदस्यांना घेऊन नानांनी मुंबई येथे गोरेगाव येथे कधी 1943 साली काय केली, पहिली श्री बैठक सुरू केली आणि त्यानंतर त्यांचा जीवन प्रवास बैठकीचा सुरू झाला. आता सायकलवर जायचे. सायकलवर जाताना सुद्धा लोक काय करायचे हो, खोडसळ असतात. समाजात चांगलं काम करायला कोणी गेलं तर काय करतात, विरोध करतात. सायकलचे हवा सोडायचे, कुठं अंधारात लपून काहीतरी खोड्या करायचे, शेण फेकून मारायचे. म्हणजे असे पण कार्यभाग केलेले आहेत. आपल्याला सरळ सोपा परमार्थ दिसतोय आता की सगळ्यांना काय खूप श्री सदस्य आहेत बैठकीत असं दिसतंय सर्वांना, परंतु त्या पाठीमागचं नानांचं कष्ट खूप आहे. नानांनी खूप परिश्रम घेतलेत. सहजासहजी कुणी बैठकीला बसलेलं नाहीये. ज्या वेळेस लोकांनी काय केलं हो, श्रवण करायला लागले, प्रचिती घ्यायला लागले, मग हळूहळू काय व्हायला लागली, संख्या वाढायला लागली बैठकीची. मग नानांनी हे कार्य अविरत चालू ठेवलं आणि नानांचं हे कार्य, समाजकार्य, अशा ठिकाणी नानांनी कार्य केले की ज्या ठिकाणी साधं माणूसही जात नव्हतं. काय हो, साधं माणूसही फिरकत नव्हतं त्या वाड्या वस्त्यांवरती. गव्हर्मेंट सरकारही त्या वाड्या वस्त्यांवरती पोहोचू शकत नव्हतं. अशा ठिकाणी नानांनी जाऊन त्या लोकांना अज्ञान अंधश्रद्धेतून निरूपण दिलं त्या लोकांना आणि त्यांना बैठकीला बसवलं, श्रवण द्यायला सुरुवात केली, निरूपण द्यायला सुरुवात केली आणि या लोकांच्या मध्ये काय केलं, आम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आपण बघतो बघा, ते कोळसा आपल्याकडे अजून पण येतात बघा, ते कोळसा पडायला लोक येतात. त्या लोकांना काही समजत नाही जास्त आणि त्यामध्ये स्त्रिया पण दारू पितात,
पुरुष पण दारू पितात. अशा अशा लोकांच्यात जाऊन त्यांना श्रवण देऊन त्यांना निर्व्यसनी केलं. निर्व्यसनी करून त्यांना काय केलं, ग्रंथ वाचण्यासाठी काय केलं. आता ते साहजिकच ते काय होते व सगळे अडाणी होते, अशिक्षित होते. पूर्ण अशिक्षित असल्या कारणानंच व्यसनाधीन झालेले होते. जेवढा दोघं नवरा बायको काम करायचे, म्हणजे त्यांचा व्यवसाय काय व वाड्या वस्त्यांवरती लाकडं गोळा करायची, मोळी विकायची. ते जे पैसे येतील ते काय करायचे व घरातलं कुठलं सामान आणायचं, आणलं तर आणायचं, नाही तर हे दोघं पण काय करायचे व व्यसनामध्ये गुंतून राहायचे. अशा ठिकाणी नानांनी अशा ठिकाणी कार्य केले. एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपण आपल्या घरातील एक मुलाला, आपल्या घरातील आसपासच्या लोकांना सुधारू शकत नाही. काही गोष्टी सांगितल्या तर आपले सहज कोण ऐकतं का हो. मग सांगणाराच्या वाचेमध्ये काय पाहिजे, सामर्थ्य पाहिजे. ते सामर्थ्य नानांच्या वाणीमध्ये होतं म्हणून लोक ऐकायचे. नानांनी निरूपण सुरू केलं की लोक ऐकतच राहायचे निरूपण. आणि त्या निरूपणातून कधीही वाईट कधी शिकवलं नाही, अज्ञानाचं कधी शिकवलं नाही, अंधश्रद्धेचं कधी शिकवलं नाही. अखंड काय शिकवलं व अखंड मानव जातीचं कल्याण ज्यामध्ये आहे असंच नानांनी काय हो शिकवलं. अखंड बैठकीत काय शिकवलं, अखंड मानव जातीचं कल्याण ज्यात आहे असंच शिकवलं. एखादा चुकीच्या मार्गाने चाललेला असेल, तो श्रवणात आला तरी तो काय व्हायचा हो, तो चुकीचा मार्ग सोडून द्यायचा आणि काय व्हायचा, चांगल्या मार्गाने चालायचा. कारण कसं हो, बैठकीला नावं ठेवणारे पण खूप जण होते आणि अजूनही आहेत. परंतु नानांनी त्याकडे कधीच लक्ष दिलं नाही. आणि त्या नावं ठेवणाऱ्या लोकांना सुद्धा नानांनी कधीही दूषण दिलं नाही. नाना उलट म्हणायचे काय, ज्या अर्थी लोक नावं ठेवतायत त्या अर्थी मी काहीतरी चांगलं काम करतोय. कारण कोणतंही चांगल्या कार्याला काय करतात हो, नेहमी काय करतात माणसं, नावं ठेवतात. म्हणून नाना काय म्हणायचे की नाही, मी काहीतरी चांगलं कार्य करतोय म्हणूनच हे आहे, मला काय मिळाली, ही पोचपावती मिळाली की मी हे निश्चित काय चांगलं कार्य चाललेलं आहे. आणि मग या वाड्या वस्त्यांवरती निरक्षर लोक या ग्रंथ, म्हणजे उपासना करायसाठी ग्रंथ वाचले पाहिजेत, ही शिकवण नानांनी त्यांना दिली. आणि ग्रंथ वाचण्यासाठी ह्या निरक्षर लोक लिहायला वाचायला शिकले. नानांनाच काय करायला लागले, विनंती करायला लागले की आम्हाला काय करा, लिहायला वाचायला शिकवा, म्हणजे आम्हाला हे ग्रंथ वाचता येतील. म्हणजे एवढं कठीण कार्य नानांनी केलं. आणि आज जाऊन बघा त्या वाड्या वस्त्यांवरती सुद्धा जिथं कोणी पोचू शकत नाही तिथं नाना पोचले. आणि त्यांनी काय केलं, त्या लोकांना अज्ञानातून, अंधश्रद्धेतून बाहेर काढून त्यांना काय केलं, उत्तमाची शिकवण दिली आणि त्यांची सगळ्या बाजू भक्कम केल्या. आर्थिक, मानसिक, कायिक, वाचिक, लक्षात घ्या, थोडासा बदल केला तर सगळ्या समाजात. आणि यातून नानांना काय फायदा होता हो, काही नाही. कारण समाजाला काय करायचंय, मानवतेचा संदेश पोचवायचं काम नानांनी अखंड 86 वर्ष केलं. जोपर्यंत देह होता तोपर्यंत त्यांनी पूर्णपणे देह कुठं समर्पित केला हो, समाजासाठी. नानांचं हे कार्य अखंड चालूच राहणार आहे. कारण आप्पासाहेब धर्माधिकारी आतापर्यंत चालवत होते, आता सचिनदादा स्वारी चालवत आहेत. म्हणजे ही परंपरा काय हो, अखंड चालूच आहे समाजसेवेची. नानांनी एवढं कष्ट घेतलं ह्या बैठकीसाठी, अखंड कष्ट घेतलं. त्यावेळेस नानांनी रात्र जागून निरूपण दिलं लोकांना. स्वतः जायचे, स्वतः निरूपण दिलं आणि निरूपणकार घडवले. आणि मग त्या बैठका काय व्हायला लागल्या हो, सगळीकडं बैठकी सुरू व्हायला लागल्या. आणि नंतर आता विदेशातही अनेक वेगवेगळ्या देशामध्ये पण काय आहे हो, बैठक अखंड चालू आहे. आता आपल्याला दिसतंय हा एवढा मोठा पसारा, परंतु ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस नानांना काय हो, खूप कष्ट घ्यावे लागलेत याबद्दल. आणि नानांकडं असलेली सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती हो, नाना म्हटलं काय शिकायचं असेल ना, जास्त नम्रता. नानांनी अखंड काय केलं हो,
मंगल आचरण केलं, कधीही कोणतं चुकीचं कर्म केलेलं नाहीये. अखंड मंगल आचरणच केलं आणि स्वतः जसं मंगल आचरण करत होते तेच मंगल आचरण अखंड आपल्या श्री सदस्यांना काय केलं, नानांनी शिकवलं. आणि सहज त्यांच्या वाणीतून शब्द निघाला ना की लोकांना काय व्हायचं, मंत्रमुग्ध व्हायचे सर्वजण. पण आपल्या वाणीच्या मंत्रमुग्ध लोक होत आहेत म्हणून लोभासाठी कधी नानांनी काय केला नाही व त्याचा वापर केला नाही. स्वतःच्या फायद्यासाठी कधीही त्यांनी स्वार्थासाठी काही केलं नाही. अखंड मानवतेच्या कल्याणासाठी सगळं कार्य केलं. समाजाचं कल्याण ज्यात समाजाचं हित असेल, अखंड मानवजातीचं हित ज्यामध्ये असेल असंच अखंड कार्य नानासाहेब धर्माधिकारी यांनी केलं. आणि त्यांनी अनेक म्हणजे झाडं लावा, झाडं नुसती लावू नका, लहान मुलाप्रमाणे त्याला सांभाळावं लागतं. अजूनपर्यंत आम्हाला सुद्धा काय हो, झाडं लावण्याची आपल्याला कितीही कुणी सांगितलं तरी आपण ऐकत नाही. शाळेत शिकवलं तर शाळेपुरतंच असतं, तिथं सोडून देतो. परंतु नानांची शिकवण माणसाशी हृदयात धरायची अजूनसुद्धा धरतात. आणि प्रत्येक कार्य नानांनी सांगितलं की सगळेजण काय करायचे, उत्स्फूर्तीने ते कार्य करायचे. एक अशी प्रेरणा मिळायची त्यांच्याकडून आणि अजूनही मिळते. त्यांच्या कार्याची प्रेरणा काय होते, अजूनही मिळते. अखंड श्रवण करा, चांगलं ते ऐका, चांगलं ते घ्या, जे आपल्या हिताचं आहे ते सगळं समाजाला शिकवलं. लिहायला वाचायला शिकवलं, त्याच्यातून म्हणजे ते पण वर्ग चालवले त्यांनी. म्हणजे साक्षर वर्गसुद्धा मोठी लोकांचे रात्रीच्या वेळेस जे शिक्षण घेत असले वर्गसुद्धा चालवले. नानांनी झाडे वृक्षारोपण केलं. अखंड जे चांगलं असेल, समाजाच्या हिताचं जे कार्य असेल ते सर्व नानांनी केलं. नानांना अनेक जण सुरुवातीला नानांना अनेक दास येऊन सांगायचे, नाना आपल्या बैठकीला, आम्ही बैठकीला येतो म्हणून सगळे हसतात, नावं ठेवतात. नाना म्हणायचे, असू दे रे, काय नाही होत, असू दे रे. असं करून 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 नानांनी सर्वांना बैठकीला बसवलं. नाना नेहमी म्हणायचे, अरे काळजी करू नको, हा आध्यात्मिकचा वृक्ष आहे, अध्यात्म आहे यामध्ये, आणि हा परमार्थाचा वृक्ष आहे. ह्याच्या बघ आता फांद्या आहे, हे झाड आता आपण आताशी रोपटं आहे रे, हे परमार्थाचं, ह्याचा काय होणार आहे, खूप मोठा विस्तार होणार आहे. आणि समोर बसलेल्या श्री सदस्यांना वाटायचं, काय सांगतायत नाना, आम्ही बघितलं तर 7 जण, आणि नाना काय सांगतायत की हे जगभरात ह्याच्यावर परमार्थाचा काय होईल, वटवृक्ष लांबेल. मग आत्ता ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते की काय हो, त्या रेवदंड्यात लावलेलं छोट्याशा रोपट्याचं, परमार्थाच्या छोट्याशा रोपट्याचं आता काय हो, मोठ्या वटवृक्षात काय झाले, रूपांतर झाले. अनेक लोक बैठकीला बसलेले आहेत. नानांनी नुसतं म्हणजे वाड्या वस्त्यावरती नाही, आता सगळीकडे काय हो, सगळीकडे सोय आहे, बैठकीला जायला सगळ्यांना सोय, रस्ते आहेत, गाड्या आहेत, बसायला हॉल आहेत. ज्यावेळेस नानांनी बैठक सुरू केली त्यावेळेस काय हो, कुठं जिथं मिळेल जागा तिथं काय करायचं, नाना श्रवण निरूपण द्यायला सुरुवात करायचे. काळ खूप काय होता हो, कठीण होतं, कार्य खूप कठीण होतं. परंतु नानांनी ते कार्य काय हो, सहज धर्म अर्थ काम मोक्ष सहज शिकवायचे. सहज ते काय करत होते, परमार्थ शिकवत होते. आणि लोकांना ते म्हणजे कार्याला सुरुवात केली आणि हळूहळू तो परमार्थ सर्वांना काय हो कळायला लागला. तशी लोक काय हो बैठकीला बसायला लागले. आणि त्या बैठकीला बसायला लागल्यानंतर स्वतः भगत सुद्धा बसलेले आहेत बघा. अंधश्रद्धे जे लोक काय हो लोकांना फसवायचे, ती लोक सुद्धा काय हो बैठकीला बसलेली आहेत. आणि त्या लोकांनी सुद्धा काय हो फसवेगिरी सोडून दिलेली पाहिलेली आहेत असे लोक. आणि काही लोक गुन्हेगारी होते, गुन्हेगार सुद्धा बसले आणि श्रवण ऐकल्यानंतर त्यांनी सुद्धा ते काम काय हो सोडून दिलं. सरकारचं बरंचसं काम नानासाहेबांनी मुंबईत म्हणजे जे जे बैठकीत होते ती लोक काय हो त्यांना वळण लावायची गरजच नाही. अशा प्रकारचा कार्यभाग नाना म्हणजे संख्या मापक होती त्यावेळेस. नानांचं पूर्ण नाना जे म्हणतील ते स्वच्छता अभियान, स्वच्छता कुणीही कधीही मी मोठ्या पोस्टला आहे की मी
हे एवढ्या मोठ्या पोस्टला आहे आणि मी कसं हे काम करू. डॉक्टर असू द्या, वकील असू द्या, शिक्षक असू द्या, प्रोफेसर असू द्या, सर्वजण झाडू घेऊन ती काय करतात, स्वच्छता करतात सगळं. आता तर म्हणजे हे कार्य अखंड काय आता नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान हे सगळं कार्य करते पुढं. आणि सर्वजण काय गोळ्या मेळाने सगळं म्हणजे सगळे स्वच्छता करतात. कोणत्याही अपेक्षेशिवाय, कोणत्याही मोबदल्याशिवाय सर्वजण कार्य करतात. का तर आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो ह्या भावनेतून. म्हणजे ही भावना निर्माण कुणी केली? नानांनी निर्माण केली. सर्वांच्या मध्ये ही भावना निर्माण केली की आपण समाजाचं देणं लागतोय आणि आपण काय देणं लागतोय त्या अर्थी आपण समाजाचं काय केलं पाहिजे, ऋण फेडलं पाहिजे. म्हणून स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर असे अनेक समाजा उपयुक्त काय जे समाजाला हितकारक आहेत असे सर्व कार्यक्रम काय केले जातात, राबवले जातात. आणि श्री सदस्य ही काय करतात मोठमोठ्या घाण झालेल्या विहिरी स्वच्छ केल्या, तळी स्वच्छ केली, नद्या स्वच्छ केल्या, सगळ्या म्हणजे असं सगळेजण काय करतात म्हणजे याचाच अर्थ काय माणुसकी शिल्लक आहे अजून. आणि माणुसकी निर्माण करायचं कार्य कुणी केलं? नानांनी. अखंड मानवतेचा संदेश दिला. कोणताही जातीभेद कधीही मानला नाही. आणि नानांनी कधीही कोणताही भेदाभेद अमंगळ म्हणायचे. कोणताही जातीभेद कधीही मानला नाही. निरूपण कोणीही करायचं, पूजा कोणीही करत होतं. म्हणजे हा ह्या जातीचा, हा ह्या धर्माचा म्हणून कोणाचा द्वेष मत्सर कधीही केला नाही. सर्व धर्म समभाव भावाची शिकवण नानांनी दिली, अखंड दिली. मानवता हा धर्म आणि मानव ही जात आहे हे लक्षात ठेवा असं नाना नेहमी सांगायचे. आणि नानांनी हे कार्य काय सुरुवात केली आणि ते अजूनही ते कार्य काय अखंड चालूच आहे आणि चालूच राहणार आहे. कारण का देणे ईश्वराचे, धर्मस्थापनेचे जे नर ते ईश्वराचे अवतार झाले आहेत. पुढे होणार देणे ईश्वराचे. म्हणजे काय, धर्माचं कार्य करण्यासाठी नानांसारखी लोक काय जन्माला येतात आणि ते काय करतात, अखंड हे कार्य करतच असतात. नानांकडे एवढी नम्रता, कुणीही काही प्रश्न विचारला तरी नाना सहज उत्तर द्यायचे. म्हणजे कधीही रागवत नव्हते, कधीही कुणावर रागवायचे. कधी अंधश्रद्धा असेल, नानांनी कधीही अंधश्रद्धा कोणालाही, आता एखादा जर गेला आणि सांगायचा नाना काय मी ह्या वर्षी 12वीला आहे, 10वीला आहे, नानांनी त्याला कधी आशीर्वाद दिला नाही. म्हणजे आशीर्वाद दिला नाही याचा अर्थ असा नाही की नाना असे कधी त्याला म्हणत नव्हते की काय जा होशील पास, असं कधी म्हणत नव्हते. काय म्हणायचे, बाळा अभ्यास कर रे, उत्तमाचा अभ्यास कर, व्यवस्थित अभ्यास केला ना चांगले मार्क मिळतील. म्हणजे काय अंधश्रद्धेचं कधी शिकवलं नाही, अज्ञान कधी शिकवलं नाही. कशात, कार्यात उभा राहायला नेहमी शिकवलं. नानांनी कार्यात उभा राहायला नेहमी शिकवलं. आता एका ठिकाणी नाना असं चाललेले म्हणजे जामला चालले होते रस्त्या, एका मध्यंतरी ठिकाणी गाड्या पार्किंग करण्याची वेळ आली. सगळ्या गाड्या होत्या श्री सदस्यांच्या आणि एका मोकळ्या ठिकाणी एक माणूस बडबड करायला लागला जास्त. ती लोक आली म्हणजे श्री सदस्य आले, नानांना सांगू लागले की ती व्यक्ती काय करते, बडबड करते जरा. नाना म्हटले अरे मला सांगायचं, मी त्याला एवढं नम्र होऊन विचारलं असतं की तो स्वतःहून म्हणला असता की तुमची गाडी इथं लावा म्हणून. म्हणजे एवढी नम्रता कोणाकडे होती, नानांकडे होती. आणि कोणाला कधी दुखवलं नाही, कधी कोणाला दुखवावत नसत. आणि जो असा हे अखंड काय होती नानांकडं नम्रता. माझ्यामुळे समाजाला काही जर हे होत असेल, माझ्यामुळं जर काही त्रास होत असेल तर ती गोष्ट मी करत नाही असं सरळ म्हणायचे. म्हणजे त्यांनी कधी समाजाला त्रास होईल असं कार्य कधी केलेलं नाही. आणि नाना नेहमी काय म्हणायचं, उपाध्याचा शेंदूर मला लावू नका, कोणत्याही उपाधीचा शेंदूर मला काय करू नका, लावू नका. मी काय आहे, एक पाणक्या आहे. ह्या संतांनी जे लिहून ठेवलेलं आहे, हे समर्थांनी जे लिहून ठेवलेले आहेत ग्रंथ,
त्या म्हणजे समुद्र हा गोड्या पाण्याचा सागर आहे. हे ग्रंथरूपी काय आहे, गोड्या पाण्याचा सागर आहे. आणि त्यातून मी काय हो पाणी काढून तुम्हाला काय देत आहे. मला हा काय नको कोणतीही म्हणजे त्यांना ज्या ज्या वेळेस शासनाने अखंड त्यांचं कार्य बघून, कार्यच इतकं श्रेष्ठ होतं की त्यांचं कार्य बघून त्यांना अनेक समाजभूषण पुरस्कार, रायगडभूषण पुरस्कार, महाराष्ट्रभूषण पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना काय दिले हो, नानासाहेबांना दिले. त्यावेळेस नानासाहेब काय म्हणायचे, उपाधीचा शेंदूर मला लावू नका. ह्या म्हणजे कोणी त्यांना महाराज वगैरे काय तुम्हाला महाराज म्हणू का, काय म्हणू का असं लोक म्हणायचे. त्यावेळेस नाना म्हणायचे नको, मला ह्या उपाध्या नकोय, महाराज नको, गुरु नको, काही नको, मला काय नको, मला पानक्या म्हणा, श्रवणाचं पाणी वाहणारा पानक्या म्हणा, मला उपाधीचा शेंदूर लावू नका. एवढं निष्कामतेनं काय करत होते हो, निस्वार्थपणे काय करत होते, अखंड श्रीसेवा करत होते. नानासाहेबांनी त्यांच्या 86 वर्षामध्ये अखंड काय केली हो, श्रीसेवा केली, निष्काम श्रीसेवा केली, कोणत्याही अपेक्षेशिवाय सगळं कार्य केलं. आणि समाजाला काय हो अखंड वळण लावलं चांगलं. जे श्री सदस्य असतील त्यांना काय केलं हो, वळण लावलं. आणि उत्तमाचं विवेकाचं वळण. अहो काम, क्रोध, लोभ हे विषय विकार कसे वापरायचे, कसा त्यांचा वापर करायचा आणि त्यांचा वापर परमार्थासाठी कसा करायचा हे सहज, म्हणजे त्यांचं निरूपण एवढं सहज होतं, एवढं सहज की काय हो लोकांना काय कळलं, विषय विकार सुद्धा कळले, परमार्थ कळला, अध्यात्म कळलं. अहो लहानपणापासून आम्ही ऐकत, आमच्या हे घरी काय हो अखंड काय वारकरी संप्रदाय अखंड आम्ही पण पाहिले, कीर्तनकार, भजन कीर्तन नेहमी घरी असायचं. परंतु जे आचरण नाना जसं सांगायचे तसं आचरण नानांचं होतं, तसं आम्हाला कधी आमच्या माणसांमध्ये तसं पाहायला मिळालं नाही. म्हणजे जसं कीर्तनात सांगायचे तसं काय हो घरामध्ये वावरत नसायचे. परंतु नानांचं तसं कार्य कधीही आढळलं नाही. अखंड नानांनी काय हो जसं सांगायचे तसं आचरण काय होतं नानांचं होतं. आणि नानांनी एक मुळे हे नम्रता काय म्हणजे नम्रता शिकवली, शिवाय कुणाचं काही घ्यायचं नाही हे शिकवलं. अक्षरशः एक नाना स्वतःच्या मित्राच्या घरी गेलेले आणि आपले बसलेले मित्र घरामध्ये गेलेला, तेवढ्यात एक मोळी घेऊन एक आली लेडीज. आणि मोळी घेऊन आल्यानंतर ती नानांना म्हणाली, अहो मालक पैसे द्या. आता नानांना वाटलं आता ते मित्राच्या घरी आले, मित्र म्हणला अरे बघ र तिला दे पैसे. मग नानांनी काय केलं की खिशात 2 रुपये होते. आता त्या नानांना काय माहिती हिचा 1 रुपया होतो म्हणून मोळीचा. ती लेडीज म्हणाली की माझा 1 रुपया होतो या मोळीचा, तुम्ही मला 1 रुपया द्या आणि ही मोळी मी इथं ठेवते. वयस्कर होती स्त्री आणि बैठकीला जात होती. नाना कोण काही अशिक्षित असल्या कारणाने तिला माहीत नव्हतं की बैठक कोण चालवतं, ही बैठक कोणामुळे आपल्याला जे पैसे देत आहेत ते आपण ज्या बैठकीला चाललोय त्या बैठकीचे हे कोण आहेत म्हणजे मेन आहेत हे तिला काही माहीत नव्हतं. नानांनी काय केलं, तिला 2 रुपये दिले. तिनं काय केलं, न बघताच आपलं गडबड झाली म्हणून काय केलं होते पैसे घेतले आणि कमरेला खोवले आणि ती तशीच काय गेली, निघून गेली. तिला 2 किलोमीटर गेल्यानंतर चालत चालली होती. 2 किलोमीटर गेल्यानंतर तिनं आपलं ते कमरेचे पैसे काढून बघितले तर काय हो 2 रुपये होते. अरे म्हटली मला तर 1 रुपयाच पाहिजे होता, यांचे चुकून 2 रुपये आलेले दिसतात. मालकाचे मित्र होते ते, म्हणून तो 1 रुपया देण्यासाठी ती स्त्री 2 किलोमीटरवरून परत माघारी गेली. नाना तिथंच बसलेले होते आणि ती 2 किलोमीटरवरून माघारी गेली आणि म्हणाली, अहो मालक तुम्ही काय केलंय,
हे 1 रुपयाऐवजी मला काय दिलेले आहेत, 2 रुपये दिलेले आहेत. मला 1च रुपया द्या, हे 2 रुपये तुमचे तुम्हाला घ्या. हे ऐकून स्वतः नानांना सुद्धा काय वाटलं, खूप आश्चर्य वाटलं की तिनं बैठकीत ऐकलं होतं काय. तिनं सांगितलं नानांना की हे धरा 1 रुपया. मग नाना म्हटले की अरे तुम्ही कुठून आला. तर म्हणली 2 किलोमीटरवर गेल्यावर लक्षात आलं की तुमचा 1 रुपया माझ्याकडं आलेला आहे, म्हणून तो देण्यासाठी मी माघारी आले. मग म्हटले अरे एवढं काय, तवा 1 रुपयाच होता ना तो. नाही नाही म्हणली, आमच्या नानांची तशी शिकवण नाही आहे की कुणाचे पैसे घ्यायचे म्हणून. मग नको मला तुमचं पैसे. म्हणजे स्वतः नानांनाच ती तशी म्हणाली. यावरून एक गोष्ट लक्षात येते की अडाणी लोकांना काय हो, त्यांना अखंड काय होतं, अखंड काय त्यांचं हे होतं, नानांच्या शिकवणीत राहणं एवढाच त्यांचा काय होता हो उद्देश. हे डोळ्यांनी पाहिलेली उदाहरणं आहेत. कारण कसं हो, कितीही गरीब असले, कितीही पिंड गरीब असला तरी काय हो, कोणाचे पैसे घेण्याची त्यांची काय नाही हो, कधीही इच्छा होणार नाही. मग लक्षात घ्या, लहान मुलांना नानांनी शिकवण दिली, उत्तमाची शिकवण दिलेली मुलं ज्यांनी आचरणात घेतलं, ती मुलं घेतील का हो, भ्रष्टाचार करतील का हो, नाहीच करणार, मुळीच नाही करणार. भ्रष्टाचार करणारच नाहीत. ज्यांनी शिकवण घेतली त्यांचं चाललंय. मग त्या स्त्रीनं घेतली नानांची शिकवण, तिनं तो रुपया नानांनाच माघारी आणून दिला. आणि तिला माहीत पण नव्हतं शिकवणारा तोच आहे, मला शिकवणारा तोच आहे, हे तिलाही माहीत नव्हतं. मग हे पाहिल्यानंतर सद्गुरूंना काय हो, आनंदच होतो ना. आपल्या शिक्षकाने एखादी गोष्ट आपल्याला शिकवली आणि आपण जर ती आचरणात आणली तर शिक्षकाला काय होतो, सगळ्यात जास्त आनंद शिक्षकाला होतो. मग तसा नानांना काय झालेला, खूप आनंद झालेला की बाबा माझे काय हो ऐकतात ती लोक, काय करतायत, आचरणात आणतायत. आणि अखंड नानांनी सोप्या सरळ भाषेत काय हो परमार्थ शिकवला. त्यात कोणतंही अज्ञान नाही, अंधश्रद्धा नाही, जे शास्त्रांना धरून आहे असंच सगळं काय केलं हो, शिकवलं. कोणीही निरूपणाचा भाग, कोणत्याही जाती धर्म बघून कधीही निरूपणाचा भाग दिलेला नाही. सर्वांना काय केलं हो, समान संधी दिल्या नानांनी. नाना जोपर्यंत जीवात जीव असेपर्यंत अखंड काय केला हो, परमार्थ केला. घरी पण लक्ष द्यायला नानांना होत नव्हतं. स्वतःचा संसार जर नाना करत बसले असते तर आज हा परमार्थ आपल्याला पाहायलाच मिळाला नसता. आपल्यासारखं जर अखंड नानांनी ठरवलं असतं की नाही बाबा माझी बायका मुलं बस, माझा संसार आणि माझा परमार्थ, एवढंच नानांनी पाहिलं असतं तर आज हे आपल्याला श्रवण मिळालं नसतं, निरूपण कळलं नसतं. एवढ्या साध्या सरळ सोप्या भाषेत नानांनी काय हो आपल्याला निरूपण समजावून सांगितलं. म्हणून आज आपण काय करू शकतो, कळतंय आपल्याला आज श्रवण काय आहे, म्हणून आज कळतंय आपल्याला. नाहीतर हे काहीच कळालं नसतं. नानांनी तेवढं कष्ट घेतलं म्हणून आपण आज आपल्यासाठी घेतलं तेवढं कष्ट. आपल्यासाठी त्यांनी स्वतःच्या कुटुंबाकडे पण काय दिलं नाही हो, पाहिजे एवढं लक्ष दिलंच नाही. अखंड काय केलं हो, समाजासाठी आपला वेळ काय केला आणि कारणी लावला. आणि त्यांनी काय हो, अखंड समाजाचे म्हणजे समाजाचं कल्याण व्हावं. व्यसनाधीन असलेली माणसं सुद्धा समर्थांनी जवळ केली, म्हणजे नानांनी जवळ केली. आणि त्यांना सुद्धा त्या एवढ्या व्यसनातून काय केलं हो, बाजूला केलं. अहो वाईट प्रसंगात अडकलेली, वाईट कुकर्मात अडकलेली माणसांसुद्धा काय हो बैठकीला नानांच्या श्रवणात आल्यानंतर ती माणसासारखी वागू लागली. अगोदर काय हो प्राण्यांसारखं जे आचरण करत होती ती माणसांसारखं काय करायला लागली, आचरण करायला लागली. एवढं सामर्थ्य नानांच्या वाणीमध्ये होतं, नानांच्या वाणीमध्ये होतं. नानांच्या तोंडातून शब्द पडावा लगेचच काय करायचे हो, सगळेजण काय करायचे, आचरणात आणायचे. सगळे हे आपल्याला हे कार्य करायचंय, झाडं लावायचेत. हजारो झाडं लावली. आणि नुसती झाडं लावली नाहीत तर काय हो, प्रत्येकाने त्या झाडांचं काय केलं हो, संगोपन केलं.
गावाच्या गावं त्या झाडांचं काय करायचे व संगोपन करायचे. म्हणजे एवढं कठीण कार्य सहज नानांनी काय केलं हो, स्त्री सदस्यांकडून करवून घेतलं. तशी प्रेरणा माणसाला कुठून यावी लागते व आतून यावी लागते. कारण चांगल्या गोष्टी शिकवणं खूप कठीण आहे. आपल्याला वाईट आपण लगेच शिकतो, निंदा करायला शिकतो, वाईट बोलायला लगेच शिकतो, शिव्या द्यायला शिकतो, एखाद्याला दूषण द्यायला शिकतो. अखंड जेवढं वाईट असेल तेवढं आपल्याला कोणी शिकवायची गरज नाही, लगेच शिकतो. परंतु चांगलं एखादं शिकवायला गेलं तर खूप कठीण आहे. आणि मग चांगलं शिकवायचं आहे, समाजाला चांगलं शिकवायचं काम अखंड नानांनी केलं. अखंड जेवढं चांगलं असेल, जेवढं शिकवता येईल, जेवढं चांगलं शिकवता येईल एवढं काय हो नानांनी शिकवलं. आणि अखंड काय करत राहिले हो, अखंड शिकवत राहिले. आणि त्यांच्या सहवासात जो जो आला त्यांनी प्रत्येकानं काय केलं हो, त्यांच्या सहवासात जो जो आला त्याला स्वतःसारखंच करवून घेतलं नानांनी. म्हणजे स्वतः जसे मंगलाचरण करत होते तसंच त्यांनी इतरांकडूनही करवून घेतलं. अखंड बोंदुगिरी केली नाही. म्हणजे काय हो, अज्ञानात समाजाला कधी अडकवलं नाही. आजारी आहेस ना, नाना म्हणायचे दवाखान्यात जा. कधी अंगारा दुपारात असलं काही दिलेलं नाही. म्हणजे शुद्ध अज्ञान काय केलं, पिंडातून काढलं. समर्थ म्हणले आम्ही ज्ञान देत नाही, आम्ही काय करतो अज्ञान काढतो. नाना काय म्हणायचे, आम्ही माणसातला असलेलं अज्ञान काढतो. मग जी भगताकडे जायची बघा, कुणाकडं तरी जायची लोक आजारी पडल्यानंतर, काहीतरी कुठं काय हो, अजून पण त्या प्रथा चालू आहेत. कुठंतरी काय ठेवायचा, विडा ठेवायचा, कुठं नैवेद्य ठेवायचा, कुठं मसोबाला अंडा रोट ठेव, कुठं कशाला काय ठेव. म्हणजे आपल्या आणि कुठल्या देवाचं चुकलंय, कोंबडं काप, कुत्रं काप, म्हणजे असं आपलं काय हे अज्ञान होतं चालू. हे समर्थांनी काय केलं, जाग्यावर थांबवलं. जाग्यावर अज्ञान काय केलं, लोकांचं अंधश्रद्धा अज्ञानातून बाहेर काढणं एवढं सोपं नाही. हे काम नानांनी सहजरित्या केलं. आणि आज प्रत्येकजण दास काय करतो, वृक्षारोपण करतो. काय घरी 4 का होईना काय हो झाडं लावणार. आजच्या दिवशी सर्वजण झाडं लावतात. ज्याला जसं जमेल 2 लावा, 4 लावा, असं काय करतात. सर्वजण काय करतात, आपापल्या घरी झाडं लावतात आणि त्याचं संगोपन करतात. मग प्रत्येकाने 4 झाडं लावली तर कोटी लोकांची 4 कोटी काय होणार आहेत, तो झाडं होणार आहेत. मग समर्थांचं कार्य काय, आपला हातभार काय लागतोय, निसर्गात आपला काय लागतोय, निसर्गाचं संवर्धन करण्यात काय लागतोय, हातभार लागतोय. असं कार्य कोणी केलं, नानांनी केलं. म्हणजे जे जे चांगलं असेल ते ते कार्य. आणि नेहमी शिकवण काय नानांची, घाण करायची नाही. आपण स्वतः काय करायचं, कुठं कागद टाकायचा नाही, आपल्या पिशवीत ठेवायचा, घरी आल्यानंतर आपल्या कचरा कुंडीत टाकायचा. ही शिकवण कुणाची, नानांची. म्हणजे मुलांना पण शिकवण कशी दिली व उत्तमाची दिली. बरे खावे, बरे ल्यावे, म्हणजे काय हो, आणि बरे बोलावे, बरे चालावे. जे म्हणजे आचरण कसं असावं, उत्तमाचं असेल तर काय हो, उत्तमच होणार आहे. आणि अंगी काय असावं, आचरण कसं असावं, मंगल आचरण असावं. अशी नेहमी शिकवण नानांनी आपल्याला काय दिली व अखंड दिली. आणि अजूनही आपल्याला काय देत आहेत. आणि लहान मुलांप्रमाणे आपल्याला काय करत आहेत व नाना आपल्याला शिकवत आहेत. अखंड काय करत आहेत, शिकवत आहेत.